गुडाएमसी गुडान्स मी उत्तम काका शितोळे, आयएमसी ब्रँड अँबॅसेडर महाराष्ट्र। मी आज पोहोचलेलो आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका या गावातील एक उत्कृष्ट आणि नामांकित असं गाव आवाड शिरपुरा। आणि या आवाड शिरपुराच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये या या पवित्र अशा वास्तूमध्ये या ठिकाणी मी जे आहे बालासाहेबजी जाधव यांच्या मी आज यांच्या वास्तूमध्ये आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी मित्र हो, आपल्याला पुन्हा एक वेळेस एक जबरदस्त असा रिझल्ट घेऊन आपल्या भारत देशभर चालू असणारा आमचा प्रचार आणि प्रसार आयुर्वेदाचा या माध्यमातून आयएमसी आयुर्वेदाचा रिझल्ट आपल्याला एक ऐकायला आज मिळणार आहे। तर या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या आजारावर आपले आलेले हे रिझल्ट, परंतु एक बीपी सारखा आजार झाल्यानंतर आणि शुगर सारखा, थायरॉइड सारखा आज माणसांना मातीत जाईपर्यंत आपल्याला औषध खावे लागायला लागले, परंतु आयुर्वेदामध्ये अशी ताकद आहे की प्रत्येक आजाराला मुळातून बाहेर काढण्याची। आणि हे आयुर्वेदिक औषध ज्यांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये या ठिकाणी याचा प्रचार प्रसार केला आणि पवित्र असं कार्य हाती ज्यांनी घेतले, असे याच गावातील एक प्रतिष्ठित तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व, एक धार्मिक क्षेत्राचा वारसा असणारे नरसिंह भैया भोसले या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत। नमस्कार भोसले सर। आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या घरी आहे त्या घरचे मालक या ठिकाणी बालासाहेबजी जाधव आहेत, नमस्कार या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याच अर्धांगिनी ज्यांना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे। मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याच पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी आपण ऐकूयात। नक्कीच त्यांच्या सांगितलेल्या या वाणीचा उपयोग हजारो नाही, लाखो नाही, तर महाराष्ट्रच नाही तर भारत देशातल्या अनेक परिवारांपर्यंत होणार आहे। आणि या माध्यमातून या ठिकाणी आज हा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आपल्या सर्वांना ऐकायचा आहे। तर या ठिकाणी नमस्कार मॅडम, या ठिकाणी आज आपल्याला आजार नेमका कोणता होता आणि किती दिवसानं होता, आणि त्या आजारावर ट्रीटमेंट तुम्ही बाहेरची ॲलोपॅथी किती दिवसानं घेत होता, आणि हे आयुर्वेदिक औषध आयएमसी घेतल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला, हा संदेश आपल्या पवित्र वाणीतून या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे। कारण ह्या वाणीचा उपयोग आपल्याला आशीर्वाद रूपी लोकांचा लागणार आहे। तर या माध्यमातून या ठिकाणी कुठला आजार होता आणि नेमकं याच्यावर किती दिवसानं होता? 20 वर्षांनी होता। बर, कोणता आजार होता? बीपीचा। 20 वर्षांनी बीपीचा आजार होता। पण ही 6 महिन्यापासून मी तुळशी आलोडाईज केले, गोळ्या खाल्ल्या। बर, ही आयएमसी कंपनीची श्री तुलसी आणि आलोडाईज 6 महिन्यापासून तुम्ही घरी रेग्युलर वापरता। त्याच्यानंतर जी काही टॅबलेट दिली त्याने त्याच्यामध्ये कॅल्युकॅल्डी असेल, आणखी वेगवेगळ्या बीपीवरच्या तुम्हाला काही टॅबलेट यांनी दिलेल्या होत्या। त्याचबरोबर या ठिकाणी नरसिंह भैया भोसले यांनी एक कोरपड जीव ज्याला ॲलोवेरा म्हणतो आपण, हे पण दिलेला होता, याचा पण उपयोग केला। तर या अगोदर तुम्हाला किती वर्षापासून गोळी होती? 20 वर्षापासून? 20 वर्षापासून होती। 6 महिन्यापासून या औषध खाल्ल्यापासून माझी बीपी कमी झाली। अच्छा, कमी झाली म्हणजे आता बीपीची गोळी तुम्ही? नाही, मला बीपीची गोळी बंदच झाली, म्हणजे क्लिअरच बंद झाली? क्लिअरच बंद झाली। आधी मला जर असं टेन्शन आलं, मला रात्री उठून गोळी खावी लागत होती, सकाळी चहाच्या आधी गोळी खावी लागत होती। पण आता तसं नाही, आता 6 महिन्यांनी कसलीच गोळीच खात नाही। बीपीची क्लिअरच गोळी बंद झाली ॲलोपॅथीची? बर, तुम्हाला काय वाटतंय की या आयुर्वेदापासून आपल्या घराला, आपल्याला किती समाधान मिळालं आहे, किंवा याच्यापासून काय फायदा झालाय असं वाटतं तुम्हाला? दवाखानाच बंद झाला नाही, म्हणजे हॉस्पिटलचा जो आपला जाणारा खर्च होता, खर्चच बंद झाला, तो खर्च पण बंद झाला। बरोबर आहे, समाधान बी लागलं जीवाला, समाधान पण लाभलं। तर हे आयुर्वेद नक्कीच प्रत्येक घरामध्ये जर आपल्या महिला भगिनी असतील की पुरुष असतील, यांनी जर वापरलं तर या प्रत्येक परिवाराच्या हे घरचं हॉस्पिटल नक्कीच कमी होईल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, धन्यवाद। या ठिकाणी आज या ठिकाणी खूप खूप तुमचे आभार। आयएमसी आयुर्वेदाचा स्वीकार केला, या हरिद्वारच्या पावनभूमीमध्ये तयार झालेले आयुर्वेद, अगदी मंत्रोपचार करून आलेलं आयुर्वेद आपल्यापर्यंत पोहोचलं, याचा स्वीकार केला, तुम्ही खाल्लं, तुमचा आजार पूर्णपणे तुम्ही तुमच्या शरीरामधून घालून टाकला। आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी जीवनसाथी जी बालासाहेबजी जाधव आहेत या ठिकाणी, नमस्कार जाधव साहेब, काय जे ह्यांनी सांगितलं हे सत्य आहे का? हे तुम्हाला म्हणजे काय वाटतंय, हॉस्पिटलचा आपला खर्च वाचलाय का? वाचला।
वाचला, बर तिची बीपी कमी झाली हा आणि जी काय कंपल्सरी मी पाकिट आणतो हम्म. ते पाकिट बी बंद झालं माझं. बर माझ्या स्वतःच्या पाकिटमध्ये हा तिची बीपीची गोळी हा विठवीत होतो, हा अनुनागाची वाढी करीत होतो. तिची बीपीची गोळी मिळाली नाही, पाकिट नाही. शेवटी ही चक्कर येईल म्हणून मी मेडिकल मधून आणली. अच्छा तरी पण तुम्हाला सांगतो आम्हा दोघांची चुका म्हणून पडते. हा त्याच्यानंतर मला आता काय होते आणि काय नाही. जेव्हा मी ती पाकिट घेऊन आलो, बीपीची गोळी दिली, त्याच वेळेस तिची बीपी कमी झाली. अच्छा पण आज पाकिटात गोळी जवळपास 1 वर्ष झालं हा तशीच आहे. हा ती 2 गोळ्याला हा कुणी विचारीनच गेले. अच्छा चांगलं झालं ना पण तर मी गावाला जरी गेले तर माझ्या पिशवीत पाकिट होतं, आणि बघत माझ्या होते. स्वतःच्या पाकिटमध्ये मी ठेवली. ठीक आहे छान. आता एवढंच कार्य करा. संत तुकोबरांनी सांगितलंय, अनुभव आले अंगा ते या जगात येत तसे. आलेले अनुभव तुम्ही जवळ न ठेवता जगाला द्या. आपण नसलाव तरी मरावी परी कीर्ती रूपी उरावे. आपलं नाव या तुम्ही सांगितलेल्या ह्या वाणीतून जर एखाद्याचा आजार राहिला तर तुमचं नाव आपण नसताना सुद्धा त्या ठिकाणी निघणार आहे. किंवा संत तुकोबरांनी सांगितलं, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळे जण. आणि पण माझ्या पाकिटमध्ये गोळी 2 शिल्लक आहे. अच्छा तर 6 महिन्यात त्या गोळीकडे बघतच नाही. ठीक आहे. खूप छान असं रिझल्ट आपल्या घरामध्ये आला. आम्हाला सुद्धा आनंद वाटला. तुमचे आणि आमचे खरंच ऋणानुबंधाचे अगोदरच्या जन्मातले नाते. त्याच्यामुळं आज जवळजवळ 22-23 वर्षापासून जे आपण एक आपल्या ओळखी पडल्याने आपण एकत्रित जे आलो, ते आणखीन पण आयुर्वेदानं आणखीन आपल्याला थोडंसं आणखी जवळ आणलं, आपल्याला आपल्या परिवाराला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या आयुर्वेदाचं, हरिद्वारच्या आयुर्वेदाचा तुम्ही स्वीकार केला, घेतलं. आणि सगळ्यात महत्वाचं आपले नरसिंग शिवाजीराव भोसले, जे की आपल्या गावामध्ये एक शेतकरी कुटुंबातला मुलगा, गावातल्या गावात एवढा विश्वास कोणच ठेवत नाही, परंतु एक आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं असल्यामुळं किंवा एक गावामध्ये तरुण मुलांपेक्षा वेगळं काहीतरी यांच्यावर संस्कार चांगले असल्यामुळं लोकांनी एवढा विश्वास ठेवला. आणि आज आपल्या गावातले हे बीपीचाच नाही, शुगरचे रिझल्ट तसे जबरदस्त आले. किडनी स्टोनचे या ठिकाणी जवळजवळ माझ्या माहितीनं 24 mm पर्यंतचे किडनी स्टोन यांच्या गावामध्ये, जे आपल्याच गावामध्ये रवी राज निगोड जे आहेत, त्यांच्या किडनी स्टोनचा आजार त्यांचा निघून गेला. आणि काल परवाच एक किडनी स्टोन आणखीन पडलेला आहे. तर या माध्यमातून, यांच्या माध्यमातून सर्दी, खोकला, ताप, मूळव्याध, मूतखडा, वात, कफ, पित्त, थायरॉइड, हृदयविकार अशा अनेक वेगवेगळ्या आजारावर नरसिंग भाऊच्या माध्यमातून रिझल्ट आलेले. कारण देव कधीच कुणाला भेटत नाही, परंतु या शिरपुरा माध्यमामध्ये तरुण पिढीमध्ये हे व्यक्ती देव नाहीत, परंतु या भेटलेल्या लोकांपाशी यांना हे देवापेक्षा कमी नाही. फक्त यांना देवानं बुद्धी दिली आणि त्या लोकांना भेटायला लागलेले आहेत. याच्यातून काही खूप काही हे मार्जिन कमवत नाहीत, खूप काही इन्कम कमवत नाहीत, पण एक सेवा म्हणून हे यांचं कार्य चालू आहे. तर या माध्यमातून नरसिंग भाऊचे पण या ठिकाणी आपल्या गावाची अशी सेवा करत राहावा, आपलं गाव निरोगी राहावं, आपल्या गावातला पैसा कमवलेला आपल्याच गावात राहावा. कारण सध्या जन्म हॉस्पिटलमध्ये, मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणि कमवलेला जवळजवळ 60 ते 70% पैसे हॉस्पिटलमध्ये लोक घालवायला लागले. तर हा पैसा पण वाचवा आणि आपला परिवार, आपलं पूर्ण गाव निरोगी ठेवा, एवढीच माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. म्हणून मी सगळ्यांनाच आता तर तुळशी पाजायला चालू केली घरात.